आज नाईक नगरमध्ये आम्ही सर्व आलो होतो चव्हाण कुटुंबियांना भेटण्यासाठी. आपल्या सर्वांना कल्पना आहे की पवन गोपीचंद चव्हाण या युवकाने अतिशय दुर्दैवी निर्णय घेतला, स्वतःच्या जीवाचा अंत केला. आणि आता परिवाराला भेटल्यानंतर त्यांच्या वेदना ज्या आहेत त्या खरं शब्दामध्ये आपल्याला सांगता येऊ शकत नाहीत. माझी विनंती राहणार आहे की कोणी असं टोकाचं पाऊल घेऊ नये. आरक्षणाचा विषय किंवा कुठलाही विषय असला तर त्याच्या बाबतीमध्ये आपण संघर्ष करू शकतो, आपण मागणी करू शकतो आणि त्याच्या माध्यमातून निश्चित मार्ग निघतो. आपलं सरकार जे आहे हक्काचं आहे. देवेंद्रजी फडणवीस साहेब जे आहेत ते आपल्याला न्याय देण्यासाठीच तिथे आहेत आणि वेगवेगळ्या माध्यमातून जी काही मागणी होतीये, लगेच रातोरात सगळं होऊ शकत नाही. कायद्याच्या चाकोरीमध्ये बसून एक एक विषय मार्गी लावण्याचं काम जे चालू आहे त्याच्यामध्ये सर्वांनी सहकार्य देखील करणं अपेक्षित आहे. कोणावरही अन्याय होऊ नये हीच साधारण सरकारची भूमिका आहे आणि त्याच्या अनुषंगाने आपल्या सर्वांचं सहकार्य गरजेचं आहे. पुनश्च आपल्या सर्वांना विनंती आहे की असे टोकाचं पाऊल कोणी उचलू नये.